behind, looking for a better place, not to stay alone. Gain our trust and you chose to break it. Ask for truth but you only fake it. Thought you said what we had was sacred. It's all lies, all lies. I was broken and isolated. नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रशांत फुलवळे आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आजचा प्रवास कुठे निघतो मित्रांनो? आज एवढं दुपार तुमचा कुठे चालला आहे तुम्हाला नक्की कळेलच. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे बघावं लागेल. आणि आत्ता मी आहे ते म्हणजे नाशिक रोडच्या इकडे. आता जेल रोडच्या पुढे आलेलो आहे मी. आणि हा ब्रिज दिसतो तुम्हाला इकडचं सावरकर ब्रिज. तर आज आपण कुठे चाललेलो आहे ते तुम्हाला कळेलच. तर आज आपला जो प्रवास असणार आहे तो आहे सिन्नरकडे. सिन्नरकडे तिथे आपल्याला काय बघायचं म्हणजे सिन्नरमध्ये तर सिन्नरमध्ये एक जे आहे पुरातन देवस्थान आहे, ऐतिहासिक देवस्थान आहे जे म्हटलं तर आज आपण तिथे चाललो ते म्हटलं तर गोंदेश्वर महादेव मंदिर असं ते जे आहे पुरातन देवस्थानाचं नाव आहे गोंदेश्वर महादेव मंदिर. ते महादेवाचं आहे. माझ्या मते 12व्या शतकातलं ते मंदिर आहे. तर आज आपण त्या मंदिराला भेट देणार आहोत. या अगोदर मी गेलेलो आहे सिन्नरला, 2 टाईम गेलेलो आहे. तर या अगोदर कधी ब्लॉग नाही बनवला, तिथला फोटो शूट केला आहे मी पण ब्लॉग नाही बनवला. तर आज प्रयत्न करतो मी ब्लॉग बनवण्याचा. आत्ता वाजलेले आहे 1:30 म्हणजे 1:24 झालेलं आहे आसपास, 1:30च्या आसपास. जसं मॉर्निंगचा होता त्या दिवशीच माझा प्लॅन मी पण त्या दिवशी मी कसारायला गेलो आणि जास्त काही नाही बोलत. आता आपण चालू गाडीमध्येच बोलू काय बोलायचं ते.
तो मित्रांनो, आज आपण एका ऐतिहासिक देवस्थळाला भेट देणार आहोत. तर ते नेमके कोणतं? तर आज आपण जे आहे सिन्नरमधील प्रख्यात असे गोंदेश्वर महादेव मंदिर याला आपण भेट देणार आहोत. या ऐतिहासिक स्थळाचा इतिहास आपण पहिले जाणून घेऊया. त्या अगोदर मित्रांनो, भगवान महादेवाचे मी काही व्हिडिओ बनवलेले आहेत. त्या व्हिडिओची प्लेलिस्ट तयार केलेली आहे, तर ती नक्की तुम्ही बघावी अशी एक इच्छा. तर चला मग मित्रांनो, या आपण देवस्थळाचा इतिहास जाणून घेऊया. गोंदेश्वर महादेव दख्खनमधील शैलीच्या मंदिराचे पूर्ण संरक्षित आणि सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. हे मंदिर अंदाजे इसवी सन 12व्या शतकाच्या सुरुवातीस बांधले गेले. हे पंचायतन मंदिराचे विलक्षण उदाहरण आहे. 5 मंदिरांचा समूह एका 38x28 मीटर अशा प्रशस्त जोत्यावर उभा असून येथे मध्यभागी मुख्य शिव मंदिर असून इतर 4 छोटी मंदिरे विष्णू, गणपती, सूर्य आणि पार्वती आदी देवी देवतांना समर्पित आहेत. मंदिराचा संपूर्ण परिसर 4ही बाजूनी भिंतीने घेरलेला आहे, जिथे दक्षिण आणि पूर्व दिशेस पूर्वद्वाराची योजना आहे. या मंदिराच्या बाह्य भागात रामायणातील दृश्ये, देवी देवता आणि नृत्यमग्न अप्सरांच्या शिल्पाने सुशोभित आहे. मुख्य मंदिराच्या भिंतीवर ब्राह्मी, पार्वती, शिव, भैरव मूर्ती प्रमुख आहेत. गोंदेश्वर महादेव मंदिराचे खरे सौंदर्य त्याच्या समर्पित रूपात आणि भव्य आकारमानातच सामावले आहे. ना मन हूँ ना बुद्धि ना चित्त अहंकार, ना जिव्या नयन नासिका कर्ण द्वार. ना मन हूँ ना बुद्धि ना चित्त अहंकार, ना जिव्या नयन नासिका कर्ण द्वार. न चलता न रुकता न कहता न सुनता, जगत चेतना हूँ अनादि अनंता. जगत चेतना हूँ अनादि अनंता. सब अप्रभाव. मदन राग गुण दोष विषया पर्यंता. जगत चेतना